नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय गणित इयत्ता 4थी आणि घटक आहेत संख्याज्ञान. तर यामध्ये आपण 4 अंकी संख्या, आता या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रतीके, संख्या आणि संख्येचे वाचन, या ठिकाणी काही प्रतीके दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला संख्या लिहायची आहे आणि त्याचे वाचन करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला एक हजाराचं प्रतीक दिलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी संख्या तयार झालेली आहेत 1000 आणि संख्येचे वाचन 1000. यानंतर या ठिकाणी 1 2 3 4 4 हजाराची प्रतीके दिलेली आहे, म्हणून संख्या तयार झालेली आहे 4000, आपण वाचन 4000. आता या ठिकाणी हजाराची आपल्याला 2 प्रतीके दिलेली आहेत, 1 आणि 2. तसेच दशकाचे 1 आहे आणि एककाचे 2 आहे, म्हणजेच संख्या तयार झालेली आहे 2012. तर या ठिकाणी आपण 2012 असे वाचन करणार आहोत. त्यानंतर हजाराची 2 प्रतीके आहे, शतकाची 2 आहे आणि एककाची 3 आहे. तर या ठिकाणी हजाराची 2 आहे, शतकाची 2 आहे. आता दशक नसल्यामुळे काय लिहायचं आहे, आपल्याला 0 लिहायचं आहे आणि एककाची 3 आहे म्हणून या ठिकाणी 3 लिहिलेले आहे. संख्या तयार झालेली आहेत 2203. त्यानंतर हजाराचं 1 आहे आणि दशकाचं 1 आहे. तर या ठिकाणी लिहिताना हजाराचं 1 आहे, शतक नसल्यामुळे 0 लिहायचं आहे आणि दशकाचं 1 आहे, एकक नसल्यामुळे 0 लिहायचं आहे. संख्या तयार झालेली आहे 1010. यानंतर हजाराचं 1 आहे आणि एकक आहे, म्हणजेच हजारच्या स्तरावर 1 लिहायचं आहे, शतक नसल्यामुळे 0 लिहायचं आहे, दशक नसल्यामुळे 0 लिहायचं आहे आणि एकक 1 असल्यामुळे 1 लिहायचं आहे. संख्या तयार झालेली आहे 1001. त्यानंतर हजाराची 2 आहे, शतक 3 आहे, दशक 1 आहे, एकक 4 आहे. त्याचप्रमाणे संख्या लिहायची आहेत. हजारचे 2, 3 शतक, 1 दशक आणि 4 एकक. संख्या तयार झालेली आहे 2314. तर अशा प्रकारे आपल्याला काही प्रतीके दिलेली असतात, त्यावरून आपल्याला संख्याचे लेखन करायचं आहे आणि वाचन करायचं आहे. आता या ठिकाणी प्रतीके पहा, संख्या लिहा व वाचा. या ठिकाणी आपल्याला काही प्रतीके दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला संख्या लिहायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत. आता या ठिकाणी लिहित असताना हजार स्थानचा अंक जो आहे तो सुरुवातीला लिहायचा आहे. या ठिकाणी पहिल्या गणितामध्ये हजारच्या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी शतकमध्ये 1 आहे, दशकमध्ये 1 आहे आणि एककमध्ये 2 आहेत. संख्या तयार झालेल्या आहेत 2112. त्यानंतर दुसरं गणित आहे, यामध्ये हजारच्या स्थानामध्ये 2 आहे, शतक नसल्यामुळे आपल्याला 0 लिहायचं आहे, दशकमध्ये 3 आहे, एककमध्ये 4 आहे. संख्या तयार झालेल्या आहेत 2034. त्यानंतर तिसरं गणित आहे, हजारच्या स्थानामध्ये 5 आहे, शतकमध्ये 3 आहे, दशकमध्ये काहीच नसल्यामुळे 0 लिहायचं आहे, एककमध्ये काही नसल्यामुळे 0 लिहायचं आहे. संख्या तयार झालेल्या आहेत 5300. त्यानंतर चौथं उदाहरण आहे, हजारच्या या ठिकाणी 5 आहे आणि शतकमध्ये काहीच नाही, 0 आहे, म्हणून ज्या प्रतीकामध्ये कोणतीही संख्या नसेल त्या ठिकाणी आपल्याला 0 लिहायचं आहे.
संख्या तयार झालेली आहे 5000. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे, या ठिकाणी 5 आहे, शतकमध्ये 3 आहे, दशकमध्ये 2 आहे, एककमध्ये 0 आहे. संख्या तयार झालेल्या आहेत 5320. 6वं उदाहरण आहे, हजारच्या ठिकाणी 5 आहे, शतकमध्ये 0, दशकमध्ये 0 आणि एककमध्ये 3 आहे. संख्या तयार झालेल्या आहेत 5003. तर अशा प्रकारे आपल्याला संख्या लिहायची आहे आणि वाचन करायचं आहे. अक्षरी संख्येचे अंकात लेखन. जेव्हा आपण अक्षरी संख्या दिलेल्या असतात आणि त्याचे आपल्याला अंकात लेखन करायचं असेल, तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे 4028. तर या ठिकाणी संख्या लिहिलेली आहेत 4028. आता या ठिकाणी हजाराच्या घरात 4 लिहिले, मग शतक, दशक व एककाच्या घरातही अंक लिहिले पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला जो 1000 स्थानचा अंक आहे तो लिहायचा आहे, त्यानंतर शतक, दशक आणि एकक अशा प्रकारे आपल्याला अंक लिहायचे आहेत. आता दिलेल्या संख्येत शतक नाहीत म्हणून त्या घरात 0 लिहिला. म्हणजेच जेव्हा आपण संख्या लिहितो त्यावेळेस जर त्या ठिकाणी काही नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला 0 लिहायचं आहे. 28 मध्ये 2 दशक आणि 8 एकक आहेत, म्हणून दशकाच्या घरात 2 व एककाच्या घरात 8 लिहिले आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 5309. या ठिकाणी 5309 लिहिलेले आहेत. या संख्येत हजाराच्या घरात 5 आहे, शतकाच्या घरात 3 आहे, दशकाच्या घरात नाही म्हणून 0 लिहिलेला आहे आणि एककाच्या घरात 9 लिहिले आहे. 4 अंकी संख्या लिहिताना प्रथम हजाराच्या स्थानातील अंक लिहून नंतर क्रमाने शतक, दशक व एककाच्या स्थानात 0 ते 9 पैकी योग्य अंक लिहावा. आता या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे, त्यामध्ये दिलेल्या संख्या अंकात लिहा. या ठिकाणी काही संख्या आपल्याला अक्षरात दिलेल्या आहेत, त्या संख्या आपल्याला अंकात लिहायच्या आहेत. आता पहिलं उदाहरण आहे 4005. आता या ठिकाणी 4005 अशा प्रकारे आपल्याला अंकात संख्या लिहायच्या आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 5017. तर 5017. तिसरे उदाहरण आहे 7313. 7313. त्यानंतर आहे 8000. 8000 आणि त्यानंतर आहे 9999. 9999. अशा प्रकारे आपल्याला संख्या अंकात लिहायच्या आहेत. त्यानंतर संख्या वाचा. या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत, त्याचे वाचन आपल्याला करायचं आहे. 1001, 2002, 4004, 5051, 3067, 7038, 9000, 1010, 2020, 4040, 5105, 3607, 7308, 9009, 1100, 2200, 4400, 5150, 3670, 7083, 9090, 5501, 3076, 7830, 9900 अशा प्रकारे संख्या वाचन करायच्या आहेत. आता या ठिकाणी
दिलेल्या संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत आणि वाचन करायचं आहे. आता या ठिकाणी 1235 ही संख्या आपण अक्षरात लिहिलेली आहे. 1235. दुसरी संख्या आहे 2341. 2341. त्यानंतर संख्या आहे 3507. त्यानंतर 4115. त्यानंतर 5045. त्यानंतर 6787. त्यानंतर आहे 7890. त्यानंतर आहे 8888 आणि शेवटची संख्या आहे 9007. अशा प्रकारे संख्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहा आणि वाचा. या ठिकाणी आपल्याला 4 दिलेले आहे, काही संख्या दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला 4 अंकी 5 संख्या तयार करायच्या आहेत. आता संख्या तयार करताना आपल्याला एका अंकापासून सुरुवात करायची आहे, कारण आपल्याला प्रत्येक अंक हा एकदाच वापरायचा आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत 3 पासून. 3, 2, 6, 7 संख्या तयार झालेली आहेत 3267. अशा प्रकारे आपल्याला आता सुरुवातीला आपण 2 घ्यायचा आहे, 6 घ्यायचा आहे, 7 घ्यायचा आहे, 3 घ्यायचा आहे. संख्या तयार झालेल्या आहेत 2673. त्यानंतर आपल्याला 6 घ्यायचा आहे, 7 घ्यायचा आहे, 3 घ्यायचा आहे, 2 घ्यायचा आहे. म्हणजे संख्येचा क्रम बदलून आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत. तुमच्या संख्या या ठिकाणी वेगळ्या राहू शकतात. आपण या ठिकाणी उदाहरणादाखल काही संख्या लिहून घेत आहोत. तर संख्या तयार झालेल्या आहेत 6732. त्यानंतर 7, 3, 2, 6 संख्या तयार झालेल्या आहेत 7326. आता या ठिकाणी संख्येचा आपण क्रम बदलून घेणार आहोत. तर संख्या तयार झालेल्या आहेत 3762. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या तयार करायच्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण 8 पासून सुरुवात करणार आहोत. 8509 संख्या तयार झालेल्या आहेत 8509. दुसरी संख्या आपण तयार करणार 5098. संख्या तयार झालेली आहेत 5098. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कोणताही 4 अंकी संख्या तयार करताना हजार स्थानी 0 नसावा. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण 4 अंकी संख्या तयार करत आहोत, तर हजारच्या स्थानावर 0 हा अंक असायला नको. म्हणून या ठिकाणी आपण 0 न घेता आपण 9 घेणार आहोत. 9850 संख्या तयार झालेल्या आहेत 9850. त्यानंतर आपण 9058 संख्येचा आपल्याला क्रम बदलायचा आहे आणि अंक आपल्याला फक्त एकदाच घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे संख्या तयार झालेल्या आहेत 9058. त्यानंतर 5809. अशा प्रकारे तुम्हाला ज्या संख्या योग्य वाटतील त्या तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. अशाच संख्या असल्या पाहिजे असे नाही, तर आपण वेगवेगळ्या संख्या तुमच्या या ठिकाणी राहू शकतात. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, संख्या पाटीवर एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक व हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा व वाचा. आता या ठिकाणी आपल्याला
एक चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. हजारमध्ये 3 आहे, शतकमध्ये 0 आहे, दशकमध्ये 2 आहे, एककमध्ये 5 आहे. तर या संख्या आपल्याला संख्येची अदलाबदल करून संख्या लिहायच्या आहेत आणि वाचन करायचं आहे. आता सुरुवातीची संख्या आहेत 3, 0, 2, 5, 3025. आता आपण संख्येची अदलाबदल करून या ठिकाणी संख्या लिहिणार आहोत आणि वाचन करणार आहोत. आता आपण हा जो दशक स्थानचा अंक 2 आहे तो आपण या ठिकाणी हजार स्थानामध्ये घेऊया. अशा प्रकारे 2035. त्यानंतर आपण एकक स्थानचा अंक हा हजार स्थानामध्ये घेऊ. 5302. दोन हजार 325. अशा प्रकारे आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये 1, 4, 2, 6, 1426. या ठिकाणी आपण संख्येची अदलाबदल करायची आहे आणि संख्या लिहायच्या आहेत. संख्या तयार झालेली आहेत 4261. 2146. 6241. 4621. अशा प्रकारे संख्येची अदलाबदल करायची आहेत आणि संख्या लिहायच्या आहेत. धन्यवाद. तर अशा प्रकारे आज आपण संख्याज्ञान या घटकामध्ये 4 अंकी संख्यांचे वाचन, लेखन याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तसेच या घटकावर आधारित संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. धन्यवाद.